राज्यातील राजकीय तापमान पुन्हा चढतंय। सर्वोच्च न्यायालयाच्या फटकारणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे। दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुका होण्याची शक्यता असून सत्ताधारी महायुतीनं आधीच रणनीती आखायला सुरुवात केली आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी मिळून स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इलेक्शन प्लॅन केल्याची माहिती आहे। महायुती एकत्र मैदानात उतरून सत्ता टिकवण्याची रणनीती आखली आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधू आणि मविया आता या महायुतीच्या चक्रव्यूहाला कसं भेदतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची रणनीती ठरली आहे। महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर समिती निर्माण करणार आहे। या समितीत पालकमंत्री आणि दोन्ही पक्षांचे नेते असणार आहेत, सोबतच जिल्ह्यातील आमदार आणि इतरही असणार आहेत। जिल्हा पातळीवरील समिती पुढील 8 दिवसात जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने अहवाल तयार करणार आहे।